आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र. लोकसुख वार्तांकन, लोकसुख बातमी. पुणे शहरात घरफोड्यांची मालिका उघडकीस आणत विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने मोठी कारवाई केली आहे. उत्तर प्रदेशातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या 2 आरोपींना अटक करत त्यांच्या ताब्यातून सुमारे 62 लाख रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई विश्रामबाग पोलीस ठाणे येथील तपास पथकाने अत्यंत शिताफीने केली. या प्रकरणाची सुरुवात विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे दाखल झालेल्या गुन्हा रजिस्टर नंबर 11/2026 पासून झाली. फिर्यादी घरात नसताना अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून घरफोडी करत मौल्यवान दागिने चोरून नेल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर यांना आदेश दिले. त्यानुसार तपास पथकाने घटनास्थळ परिसरातील तसेच पुणे शहरातील विविध ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजचा बारकाईने अभ्यास सुरू केला. पोलीस अंमलदार आशिष खरात आणि अनीस शेख यांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासताना संशयित आरोपींचा मागोवा घेतला. तपासात हे आरोपी विश्रामबाग परिसरासह पुण्यातील इतर भागांती घरफोड्या करत असल्याचे उघड झाले. पुढील तपासात आरोपी पुणे रेल्वे स्टेशन परिसरात पोहोचल्याचे आढळले. तेथील एका लॉजमध्ये ते काही काळ थांबले होते आणि त्यानंतर परराज्यात निघून गेल्याचे समोर आले. आरोपी परराज्यातील असल्याने त्यांचा शोध घेणे आव्हानात्मक होते. तरीही अंमलदार आशिष खरात आणि अनीस शेख यांनी सातत्याने तपास सुरू ठेवत वेषांतर करून परिसरात पाळत ठेवली. सुमारे 1 महिन्यानंतर गोपनीय माहितीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून सीसीटीव्हीतील तेच संशयित पुन्हा विश्रामबाग पोलीस स्टेशन हद्दीत घरफोडीच्या उद्देशाने आले असल्याचे समजले. ही माहिती मिळताच तपास पथकाने ओंकारेश्वर मंदिर परिसरात सापळा रचला आणि 23 फेब्रुवारी 2026 रोजी दोन्ही संशयितांना चारी बाजूंनी घेरून ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान आरोपींनी आपली नावे आकाश सुभाष वय 23 वर्षे आणि जितेंद्र चतुर्वेदी वय 32 वर्षे अशी सांगितली. आकाश सुभाष हा मूळचा मेरठ उत्तर प्रदेश येथील असून सध्या दिल्लीतील सुंदरनगरी येथे राहत होता, तर दुसरा आरोपी जितेंद्र चतुर्वेदी हाही दिल्लीतील रहिवासी आहे. पुढील चौकशीत त्यांनी विश्रामबाग येथील घरफोडी केल्याची कबुली दिली. आरोपींनी चोरी केलेले दागिने पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील एका लॉजमध्ये लपवून ठेवले असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्या लॉजवर छापा टाकून 32 तोळे सोने आणि 125 ग्रॅम चांदी जप्त केली. तपासादरम्यान आणखी धक्कादायक माहिती समोर आली. आकाश सुभाष हा उत्तर प्रदेशातील कुख्यात सनी गँगशी संबंधित असून त्याच्यावर गाझियाबाद येथील विविध पोलीस ठाण्यात खून-खुनाचा प्रयत्न आणि गँगस्टर ॲक्ट अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने दिल्ली आणि उत्तर प्रदेश येथे तपास करत चोरीतील आणखी दागिने जप्त करण्यात आले. पुढील तपासात आरोपींनी पुणे शहरात एकूण 5 ठिकाणी दिवसा व रात्री घरफोड्या केल्याचे उघड झाले. या कारवायांमध्ये विश्रामबाग, समर्थ खडक आणि भोसरी पोलीस ठाणे हद्दीतील गुन्ह्यांचा समावेश आहे. या सर्व गुन्ह्यांमधील एकूण 62 लाख रुपयांहून अधिक किमतीचे सोन्या चांदीचे दागिने, लॅपटॉप तसेच 2 मोबाईल फोन पोलिसांनी जप्त केले आहेत. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 6 मार्च 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर करत आहेत. सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहायुक्त रंजन कुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 ऋषिकेश रावले, सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत भोसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे, पोलीस निरीक्षक गुन्हे अरुण गोडके यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली तपास पथक प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर, पोलीस अंमलदार सचिन कदम, गणेश काटे, अमोल भोसले, शैलेश सुर्वे, सचिन हिवळे, कैलास डुकरे, जाकीर मणियार, आशिष खरात, राहुल मोरे, अनीस शेख, शिवदत्त गायकवाड, सागर मोरे, अर्जन थोरात, नितीन बाबर, अर्जुन कुडाळकर यांनी केली आहे.